टेस्ट घेतली जात असते। त्यामध्ये खूप सारे प्रोफेशनल कोर्सेस आहे, त्यानंतर हायर एज्युकेशन कोर्सेस आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एम.एड या कोर्सेससाठी जर ॲप्लिकेशन केलेलं असेल, म्हणजेच महाराष्ट्र एम.एड CETचा जर तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल 2025चा, तर त्याचे जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट आपल्या आता वेबसाईटवर आलेले आहेत। तसं तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज सुद्धा CET सेल मार्फत आलेला असेल। मग हॉल तिकीट जे आहे तर ते कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। वेबसाईटवर आल्यानंतर इथे बघा तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे, ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 24-25 आणि त्याखाली बघा CET एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 25-26 या लिंकवर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, साइन इनचे पेज ओपन झालेले दिसेल। यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन ईमेल आयडी जो आहे तर तो रजिस्ट्रेशन ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा पासवर्ड जो आहे तर तो पासवर्ड टाकून घ्या। त्यानंतर जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर या ठिकाणी बघा आय फॉरगेट माय पासवर्ड या लिंकवर क्लिक करून तुम्ही फॉरगेट पासवर्ड करून घेऊ शकता। त्यानंतर मग तुम्हाला जो तुमचा ईमेल आयडी आहे ईमेल आयडी टाकून घ्या। त्यानंतर पासवर्ड जो आहे पासवर्ड एंटर करा आणि साइन इन बटनावर क्लिक करा। साइन इन बटनावर विद्यार्थी मित्रांनो क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही साइन इन झालेले असाल। या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, मॉक टेस्ट असेल, हेल्प डिस्क असेल, हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे। बाकीचे ब्लर ऑप्शन आहे ते नंतर तुमचे ऑन होणार आहे। स्कोर कार्डचे नंतर तुम्ही जेव्हा तुमचा रिझल्ट येईल तेव्हा हे ऑन होणार आहे। नोटिफिकेशन वगैरे सर्व तुम्हाला टॅब्स दिसतील। तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड हा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे। तर या ठिकाणी या टॅबवर जे आहे तर ते क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अशी विंडो एक ओपन झालेली दिसेल। यामध्ये खाली तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर बघा पीजी मध्ये बघा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस आहे। यामध्ये बघा महाराष्ट्र एम.एड CET 2025 तर या टॅबवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो असे ऍडमिट कार्डचे जे पेज आहे तर ते पेज ओपन झालेले दिसेल। यामध्ये बघा तुमचा ऍप्लिकेशन नंबर इथे शो होत असेल, तुमचं नाव आणि त्यापुढे डाउनलोड आहे। तर डाउनलोडच्या खाली बघा एक डाउनलोडचं चिन्ह आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचे जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट डाउनलोड झालेले दिसेल। तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र एम.एड CET 2025 या एक्झामिनेशनचे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचे आहे तर ते आपण बघितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला CET सेल रिलेटेड तसे एज्युकेशन रिलेटेड नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स भेटत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।